नमस्कार मित्रांनो. ठरल्या तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अर्जुन शांत गाढ झोपलेला असतो आणि त्याचवेळी अर्जुनला अचानक सकाळी चैतन्याचा फोन येतो. अर्जुन म्हणतो, एवढ्या सकाळीच कोण फोन करतंय? अर्जुन पाहतो तर चैतन्याचा फोन. अर्जुन म्हणतो, बोल चैतन्य. चैतन्य म्हणतो, अर्जुन, पोलिसांना साक्षी सापडलीये आणि आता तरी सायली वहिनीला सत्य सांग. आता हे ऐकून अर्जुनला धक्काच बसतो. अर्जुन म्हणतो, काय? खरंच पोलिसांना साक्षी सापडलीये? चैतन्य म्हणतो की हो, आणि आता साक्षी सायली वहिनीला सगळं काही सांगेल आणि सायली वहिनीला सगळं कळेल. अर्जुन म्हणतो, पण साक्षीला कसं कळणार? तर चैतन्य म्हणतो, अर्जुन, अरे तुला कळतंय का? महिपाद शेखरे साक्षीला सगळं सांगणार आणि मग मात्र साक्षी सायली वहिनीपासून कोणतीही गोष्ट लपवणार नाही. आणि जर सायली वहिनीला हे सत्य कळालं तर तुला माहीत आहे ना? तर त्याच वेळी अर्जुन म्हणतो, म्हणजे साक्षी जिवंत आहे हे मला माहीत आहे, हे सायलीला कळणार. तर त्याच वेळी त्या ठिकाणी सायली आलेली असते. सायली म्हणते, काय? साक्षी जिवंत आहे हे तुम्हाला अगोदरच माहीत होतं? अर्जुन म्हणतो, बायको प्लीज माझं ऐकून घे ना. सायली म्हणते, एवढं मोठं सत्य तुम्ही माझ्यापासून लपवलं? एवढं मोठं सत्य लपवताना तुम्हाला काहीच वाटलं नाही का? मी तुम्हाला काय म्हणाले होते? ज्या दिवशी तुम्ही माझ्यापासून कोणती गोष्ट लपवाल त्याच दिवशी आपलं नातंच संपेल. अर्जुन म्हणतो, बायको पण त्यावेळी मी असं का केलं हे ऐकून तरी घे. सायली म्हणते, मला काही ऐकून घ्यायचं नाही. असं म्हणत सायली आपली बॅग भरते आणि घराबाहेर पडत असते. अर्जुन सायलीला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. सायली अर्जुनला म्हणते, एवढा मोठा विश्वासघात केल्यानंतर तुम्ही मला थांबा असं बोलताय? नाही, मी एक क्षणही इथे थांबणार नाही. असं म्हणत सायली शेवटी घराबाहेर पडते. अर्जुन मोठ्यानेच म्हणतो, बायको. परंतु त्याच वेळी अर्जुन जागा होतो. त्याला भानावर येतं. अर्जुन इकडे तिकडे पाहतो तर सायली कुठेच नसते. अर्जुन म्हणतो, म्हणजे सायली कुठेच नाहीये? तिने माझं स्वप्नात बोललं ऐकलं असेल का? आणि म्हणूनच कदाचित ती घर सोडून निघून गेली असेल का? तिला कळालं असेल का की मला साक्षीचं सत्य माहीत होतं? नाही, मला सायलीला थांबवायला हवं. बायको, बायको असं करत अर्जुन आता खाली येऊन हाका मारू लागतो. परंतु सायली कुठेच नसते. आता कल्पनाताई, प्रतापराव, अश्विन यांना काहीच कळत नसतं. अर्जुन म्हणतो, मम्मा तू सायलीला पाहिलंयस का? तर कल्पनाताई म्हणतात, नाही रे, मी सायलीला कुठेच पाहिलं नाहीये. आणि प्रतापराव म्हणतात, अर्जुन अरे हो ना, सकाळी मी मागच्या बागेत योगा करत होतो तिथे सुद्धा सायली नव्हती. अर्जुन आता अश्विनला विचारतो, अश्विन तू पाहिलंस का सायलीला? अश्विन म्हणतो, मी सुद्धा पाहिलं नाहीये. तर विमलताई म्हणतात, अर्जुन दादा, सायलीताईंना मी सुद्धा सकाळपासून पाहिलं नाहीये. आता मात्र अर्जुन घाबरतो आणि म्हणतो, थांब मी आलोच बघून. कल्पनाताई विचारतात, काय झालंय? अर्जुन म्हणतो, नाही काही नाही झालंय. अर्जुन तर पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. आता अर्जुन सायलीला बाहेर शोधायला जाणार, परंतु त्याच वेळी सायली घरात येत असते. आता सगळ्यांकडे पाहते, सगळ्यांचे चेहरे पाहून सायली सर्वांना विचारते की काय झालंय? कल्पनाताई म्हणतात, काही विचारू नकोस. बायको समोर दिसली नाही तर आमचे अक्षरशः हातपाय थरथरायला लागलेत. अर्जुन म्हणतो, तुला सांगून जाता येत नाही का? सायली म्हणते, हो आपल्याच बागेत गेले होते आणि आपल्या बागेत जाताना कोणी सांगून जातं का? म्हटलं देवासाठी ताजी फुलं घेऊन यावीत. अर्जुन म्हणतो, पण मला सांगून जाता आलं नाही का तुला? सायली म्हणते, हो मी ज्यावेळी उठले त्यावेळी तुम्ही गाढ झोपला होता, मग मी तुम्हाला कसं सांगणार? अर्जुन म्हणतो, उठवून सांगायचं होतं. सायली म्हणते, मी जर तुम्हाला झोपेतून उठवं असतं आणि हे सांगितलं असतं की आपल्या बागेत जाते, तर तुम्ही मला काय सांगितलं असतं? बागेत जाताना सांगून जायला हवं का? मग हेही तुम्ही बोलले असता. अर्जुन म्हणतो, तुझ्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही. मी जरी काही बोललो ना तरी तू माझ्याशी वादच घालणार आहेस, जाऊ देत. असं म्हणत अर्जुन रागानेच तिथून निघून जातो. आता प्रतापराव, कल्पनाताई यांना अर्जुनच्या रागाचं कारणच कळत नसतं. कल्पनाताई सायलीला विचारतात, सायली अगं काय झालंय त्याचं? प्रतापराव म्हणतात, हो ना, नक्की काय झालंय काहीच कळत. सायली म्हणते, आई बाबा मलाही काही माहीत नाही, थांबा मी आलेच बघते नक्की काय झालं आहे. असं म्हणत सायली आता रूमच्या दिशेने निघून जाते. तर दुसरीकडे अर्जुन मात्र त्याच गोष्टीचा विचार करत असतो. अर्जुनचं मन विचलित झालेलं असतं, तो घाबरून गेलेला असतो. आता सायली रूममध्ये येते. अर्जुनला शांतपणे विचारते, काय झालंय? तुम्ही एवढी चिडचिड का करताय? काय झालं होतं नक्की? अर्जुन म्हणतो, खरंच बायको, तू मला कधी सोडून जाणार नाहीस ना? सायली म्हणते, अहो काय हे, म्हणजे अजूनही तुमच्या मनात तोच विचार चालू आहे का? अहो सतत तुम्ही अजून किती वेळा अस्मिताताईंशी मी बोलले त्याचा विचार करणार आहे? मी फक्त अस्मिताताईंना पटवून देण्यासाठी ते बोलले होते, पण मी तुम्हाला कधीच सोडून जाणार नाहीये. आता बघा ना, मी तुमचा हात घट्ट धरलाय ना, मग तुम्ही एवढे का घाबरताय? आणि हो, हे स्वप्न जरी पहाटे पडलं असतं ना तरी सुद्धा खरं झालं नसतं, कारण आपल्या दोघांना कोणीही वेगळं करू शकत नाही. अर्जुन म्हणतो, बायको तुम्हाला प्रॉमिस कर की तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही. असं म्हणत अर्जुन सायलीला जवळ घेतो.
सायली म्हणते, मी तुम्हाला प्रॉमिस करते, मी तुम्हाला कधीच सोडून कुठेही जाणार नाही. तर सायली म्हणते, नक्की काय झालं होतं? तुम्ही खूप अस्वस्थ वाटता, कोणत्या तरी गोष्टीचा विचार करत असता आणि बघावं त्यावेळी खूप चिडचिड करत असता. काही झालंय का? तर अर्जुन मनाशीच म्हणतो की मला आता बायकोला सगळं काही सांगावंच लागेल. जर माझं स्वप्न खरं झालं तर मी एक क्षणही जगू शकणार नाही. पण आता जे होईल ते होईल, मी सायलीला सांगतोच. सायली विचारते, काय झालंय? बोला ना. तर सायली अर्जुनला विचारत असते. त्यावेळी मात्र अर्जुन खोटं बोलतो आणि म्हणतो, काही नाही, मला एक वाईट स्वप्न पडलं की काही कारण नसताना तू मला सोडून गेलीस. आता मात्र सायली हसू लागते आणि अर्जुनला म्हणते, अगोदर ही विचित्र आणि वाईट स्वप्न बघणं सोडूनच द्या, कारण आपण एकमेकांपासून कधीही वेगळे होणार नाही आहोत आणि मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. काय चाललंय तुमचं? तर अर्जुन म्हणतो, बायको तू माझ्यासाठी एक करशील का? सायली म्हणते, बोला ना. अर्जुन म्हणतो, मला कधी सोडून जाऊ नको. अर्जुन सतत तेच बोलत असतो. तर सायली म्हणते, तुम्ही माझ्यासाठी एक कराल का? झोपेचं चक्र. तुमच्या झोपेचं चक्र पूर्ण करा. कारण काय झालंय माहीत नाही, हल्ली तुमची झोप पूर्ण होत नाही आणि झोप पूर्ण नाही झाली की डोक्यात वेगवेगळे विचार येतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चिडचिड होते. अगदी तुमचं तेच होतंय. अर्जुन म्हणतो, नाही, असं काही नाहीये. सायली म्हणते, तुम्ही झोपता का थोडा वेळ? अर्जुन म्हणतो, नाही, नको, जायचंय ना आपल्याला. सायली म्हणते, बरं ठीक आहे, पण हो, आता तुम्ही खाली जो गोंधळ घालून ठेवलाय ना, बायको बायको, आता सर्वजण मला चिडवतील, घेईन मी ते सगळं काही सहन करून, पण तुम्ही मात्र तुमचं डोकं शांत ठेवा. असं म्हणत सायली आता हॉलमध्ये निघून येते. सायली विमलताईंना म्हणते, भाजी चिरून झालीये ना, मग मी आता फोडणीला टाकते. असं म्हणत सायली किचन पार्सल घ्यायला जाते तर ते दादा म्हणतात कॅश ऑन डिलिव्हरी आहे. तर अस्मिता सचिनला आवाज देते. सचिन म्हणतो, काय झालं अस्मी? तर अस्मिता म्हणते, सचिन, अरे तू जरा माझं डेबिट कार्ड देतोस का? कारण हे माझं कॅश ऑनचं पार्सल आहे. आता ज्यावेळी सचिन त्याच्या पॉकेटमधून डेबिट कार्ड बाहेर काढतो त्यावेळी मात्र घरातील सर्वांनाच धक्का बसतो. आता अस्मिता पेमेंट करते आणि पुन्हा एकदा ते डेबिट कार्ड सचिनकडेच देते. तर सचिन म्हणतो, अस्मिता मी आलोचा. असं म्हणत सचिन घराबाहेर निघून जातो. इथे मात्र सर्वजण अस्मितापाय पाहत असतात, कारण अस्मिताचं हे वागणं कोणाला अजिबातच आवडलेलं नसतं. आता न राहून प्रतापराव स्पष्टच अस्मिताला विचारतात, अस्मिता, तू तुझ्या अकाउंटचं डेबिट कार्ड सचिनकडे का दिलायस? तर अस्मिता उत्तर देत म्हणते, का म्हणजे नवरा आहे तो माझा, मग माझं डेबिट कार्ड माझ्याकडे काय राहिलं की मग त्याच्याकडे काय राहिलं, काय फरक पडतोय? त्याने आता मात्र सर्वजण एकमेकांकडे पाहू लागतात. अस्मिताचं हे बोलणं कोणालाच आवडलेलं नसतं. तर कल्पनाताई अस्मिताला म्हणतात, मुळात त्याला तुझ्या पैशांची गरजच काय पडलीये? तर अस्मिता म्हणते, कारण त्याची कॅनडातली सगळी अकाउंट्स फ्रीज झाली आहेत. तर अर्जुन म्हणतो, इतक्या वर्षाची सेव्हिंग तरी चांगली असेल आणि तरी सगळी अकाउंट्स फ्रीज झाली आहेत? तर अस्मिता म्हणते की हो, त्याची सगळीच अकाउंट्स फ्रीज झाली आहेत आणि म्हणूनच त्याला लोन घ्यावं लागलं आणि त्यासाठीच तो माझे पैसे वापरतोय. इतकी वर्ष नोकरी करत असताना मी त्याच्याकडून पैसे घेतले, पाहण्यासारखे पैसे वापरलेत, त्यावेळी त्याने माझ्याकडून कधी हिशोब नाही घेतला आणि आता जर त्याला पैशाची गरज असेल तर मी बायको म्हणून मदत नाही करायची का? असं म्हणत अस्मिता सगळ्यांसमोर प्रश्न उभा करते. तर सायली अस्मिताला म्हणते, अस्मिताताई, तुम्ही बोलताय ते अगदी खरं आहे, योग्यही आहे की बायकोने किंवा नवऱ्याने एकमेकांना मदत करायचीच असते. परंतु बायकोने नवऱ्याला मदत करण्याअगोदर हा विचार करायला हवा की खरंच आपला नवरा त्या योग्यतेचा आहे का? अस्मिताताई, सचिन भाऊजींनी जे जे काही केलंय ते सगळं काही तुम्ही विसरून गेलात का? तुम्हाला काहीच आठवत नाहीये का? तर अस्मिता म्हणते, नाही नाही, मी विसरलीये, पण तरीसुद्धा मी त्याला माफ केलं आहे. आता माझा नवरा चुकला तर त्याला फासावर अटकवणारी बायको मी नाहीये. अस्मिता पुढे म्हणते, तो माझे पैसे वापरतोय याला माझी काहीच हरकत नाही आणि तुम्हा कोणाचा त्याच्यावर विश्वास नसेल तरी सुद्धा माझा विश्वास आहे. त्यामुळे तुम्ही कोणीही ऑब्जेक्शन न घेणंच योग्य. त्यामुळे प्लीज यापुढे कोणीही यामध्ये पडू नका. असं म्हणत अस्मिता तिथून निघून जाते. आता अस्मिताच्या अशा वागण्याची घरातील सर्वांनाच काळजी वाटत असते. अर्जुनची चिडचिड होते. अर्जुन म्हणू लागतो, अजून हिला कुठला पुरावा हवाय? हा सचिन असा वागतोय हे दिसतच नाहीये का हिला? सचिनला फक्त अस्मिताईचा पैसा हवाय. त्याला अस्मिताताईशी काही देणं घेणं नाहीये किंवा प्रेमही नाहीये. हे अस्मिताताईला का कळत नाहीये? सायली म्हणते, तुम्ही जरा शांत व्हा ना. प्रतापराव म्हणतात, सायली, अगं आपल्याला सगळं कळते तरीसुद्धा आपण शांत का राहायचंय? सचिन कसा आहे हे आपले सगळ्यांनाच माहीत आहे आणि अस्मिताच्या अकाउंटला भरपूर पैसे आहेत. सचिनच्या ते हाती लागलेत तर सचिन त्याचा दुरुपयोगच करेल. तर अर्जुन म्हणतो, सचिन अस्मिताईच्या पैशाने लोन फेडू शकतो आणि हे अस्मिताईला कळणारही नाही आणि ती त्याला काही विचारणारही नाही.
तर प्रतापराव म्हणतात नाही, मी असं होऊ देणार नाही. अस्मिताच्या अकाउंटमध्ये असणारे पैसे खूप महत्त्वाचे आहेत. असे वाया गेलेले चालणार नाहीत. मला आत्ताच अस्मिताशी बोलावे लागेल. तर कल्पनाताई म्हणतात मी सुद्धा येते. सायली म्हणते थांबा आई बाबा, आपण बोलून काय होणार आहे, फक्त वादच होणार आहे. प्रतापराव म्हणतात म्हणजे आपण काहीच बोलायचं नाहीये का? सायली म्हणते आपण जरी अस्मिताताईंना समजवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा अस्मिताताई काही ऐकून घेणार नाहीयेत, कारण त्यांचा सचिन तौजींवर जास्त विश्वास आहे. त्यामुळे आईबाबा आपल्याला दुसरा काहीतरी मार्ग शोधावा लागेल. अर्जुन म्हणतो तुला सापडलाय का मार्ग? सायली म्हणते की हो. प्रतापराव म्हणतात कोणता? तर सायली म्हणू लागते आई बाबा, ज्या बँकेमध्ये अस्मिताताईंचं अकाउंट आहे त्या बँकेतील तुमचं कोणी ओळखीचं आहे का? म्हणजे आपण परस्पर जर अस्मिताताईंच्या अकाउंटमधून काही दिवस पैसे येणारच नाहीत अशी जर प्रोसेस करून ठेवली, ते अकाउंटच बंद करून ठेवले, तर मग सचिन भाऊजींना पैसे काढताच येणार नाही. तर आता प्रतापराव म्हणतात की हो, म्हणजे दुसऱ्याचं अकाउंट डिॲक्टिवेट करणं हे चुकीचंच आहे. परंतु त्या बँकेचा मॅनेजर राकेश माझ्या चांगल्याच ओळखीचा आहे. जर मी त्याला सगळी परिस्थिती समजावून सांगितली तर तो मला नक्कीच मदत करेल. तर सायली म्हणते झालं तर मग, म्हणजे एका दगडात दोन पक्षी मारता येतील. एकीकडे सचिनचा खरा रंग अस्मिताईंना कळेल, म्हणजे एकीकडे जर सचिनला पैसे मिळाले नाहीत तर सचिनचा खरा रंग सगळ्यांनाच दिसेल, आणि महत्त्वाचं म्हणजे अस्मिताताईंना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की सचिनला अस्मिताताईंचे सेव्हिंगचे पैसे वापरताच येणार नाहीत. तर कल्पनाताई सायलीला म्हणतात तुझ्या तोंडात साखर पडो असंच हो, आणि अस्मिताला लवकरात लवकर बुद्धी येऊ देत. तर प्रतापराव म्हणतात सायली गुड आयडिया, त्यामुळे मी आत्ताच माझ्या मित्राला फोन करतो. तर अर्जुन म्हणू लागतो बरं डॅड, आणि मम्मा मला आणि सायलीला महत्त्वाचं काम आहे, आम्ही जरा बाहेर जाऊन येतो. आणि याच वेळी प्रियाने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं. तर अर्जुन पुढे म्हणतो डॅड तुमचं त्या बँकेच्या मॅनेजरशी बोलणं झालं की मला कळवा, आणि हो त्या सचिनने घरात काही प्रॉब्लेम वाढून ठेवला तर ते सुद्धा मला कळवा. असं म्हणत आता सायली आणि अर्जुन बाहेर जाणार असतात. तर विमलताई सायलीला आवाज देत म्हणतात सायलीताई तुम्ही बाहेर जाणार आहात ना, मग तुम्ही नाश्ता करून घ्या, मी तुमच्यासाठी नाश्ता घेऊन येते. सायली म्हणते नको मी घेते. तर कल्पनाताई म्हणतात बस आणि तू नाश्ता कर. आता ज्यावेळी सायली अर्जुन बाहेर जात आहे प्रियाने ऐकलेलं असतं, त्यावेळी मात्र प्रियाला धक्काच बसतो. प्रिया विचार करत म्हणते अरे देवा, म्हणजे हे परत दोघे बाहेर चालले आहेत. आता ह्या दोघांवर लक्ष ठेवणं म्हणजे माझा फुल टाईम जॉबच होऊन नसला आहे. तर दुसरीकडे अर्जुन सायलीला विचारतो तुझं झालंय का, आपण निघूयात का? तर त्याचवेळी त्या ठिकाणी प्रिया येते आणि म्हणू लागते बापरे, मला उठायला खरंच उशीर झाला, अलारामच झाला नाही, आणि अश्विन त्याने सुद्धा मला उठवलं नाही आणि तो निघून गेला हॉस्पिटलला. असं म्हणत आता प्रिया म्हणू लागते आता सगळी कामं बाकी असतीलच ना. कल्पनाताई म्हणतात काही हरकत नाही, तू आवरून घे आणि मग कामांना सुरुवात कर. तर आता प्रिया विचारते अश्विन टिफिन घेऊन गेलाय का? तर विमलताई म्हणतात नाही, अश्विन दादांचा डबा मी भरून ठेवला होता पण ते घेऊनच गेले नाहीत. प्रिया म्हणते बापरे, म्हणजे आता हॉस्पिटलला जाऊन डबा देऊन यावा लागेल. तर प्रिया सायली आणि अर्जुनला म्हणते सायली अर्जुन तुम्ही जाता जाता मला अश्विनच्या हॉस्पिटलला सोडाल का? तर कल्पना प्रतापराव म्हणतात कशाला थांबताय, जा ना, ती तिचं आवरेल आणि निघेल ना. अर्जुन म्हणतो हो ना, आपण गेलो असतो. सायली म्हणते नाही नको, आपण थांबूयात, आता तिला कसं अडकवायचं हे मला चांगलंच माहीत आहे. अर्जुन म्हणतो म्हणजे? तर सायली म्हणते आता तिच्या कामातच तिला अडकवायचं. असं म्हणत आता सायलीने अर्जुनला तिचा प्लॅन सांगितलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली अर्जुन आता प्रियाला घेऊन निघालेले असतात. आता वाटेत प्रिया त्यांना म्हणते तुम्ही नक्की कुठल्या मार्गाने जाणार होता, म्हणजे कुठल्या एरियात जायचं होतं तुम्हाला, म्हणजे मला हॉस्पिटलला जायचंय, उगाच वळसा नको ना. तर सायली म्हणते नाही, काही वळसा वगैरे पडणार नाही, काळजी करू नकोस. आता त्याचवेळी प्रियाला महिनाचा फोन आलेला असतो. आता महिनाचा फोन आलेला पाहून प्रिया मात्र घाबरून गेलेली असते. ती फोन कट करते. परंतु दुसरीकडे सदाशिव यांना खूप त्रास होत असतो, त्यांना बरं नसतं, आणि म्हणूनच महिनावती प्रियाला फोन करत असते. परंतु प्रिया काही फोन उचलत नाही. तर सदाशिव म्हणतात काय झालं, फोन उचलत नाहीये का? तर आता महिना म्हणते की नाही ना, आपल्या पोरी पण अशा आहेत ना, ज्यावेळी गरज पडते ना त्यावेळी महामारी पसरल्यासारख्या गायब होतात. तर सदाशिव म्हणू लागतात मिनेला फोन कर बरं. आता त्यांना खूप त्रास होत असतो, त्यांना तापही आलेला असतो आणि त्यांचा खोकलाही थांबत नसतो. तर मैनावती म्हणतात मिनेला फोन करून काय उपयोग आहे, त्या आपल्या पोरींकडे ना विष खायला सुद्धा पैसा नसतो, पैसेवाली आहे ती फक्त बबली, आणि म्हणूनच तिलाच फोन करावा लागेल. असं म्हणत सतत मैनावती आता प्रियाला फोन करत असतात. परंतु प्रिया सायली अर्जुनसोबत असल्यामुळे प्रिया काही फोन उचलत नाही. प्रिया सतत फोन कट करत असते, ती घाबरून गेलेली असते. तर इकडे मैनावती म्हणू लागतात काय झालं, ह्या बबलीलाही सुद्धा फोन उचलत नाहीये, कुठे मर्याला गेली आहे ना, काहीच कळत नाही. ज्यावेळी हिची गरज असेल ना त्यावेळी ती कधीच फोन उचलणार नाही. अगं तुझ्या बापाला बरं नाहीये, आता तरी फोन उचल. परंतु प्रिया काही फोन उचलत नसते.
असते. इकडे सायली अर्जुनच्या लक्षात येतं की प्रियाला कोणाचा तरी फोन येतोय. सायली अर्जुन पाहतात तर प्रियाला चांगलाच घाम फुटलेला असतो, परंतु ती सायली अर्जुन असल्यामुळे फोन काही उचलत नसते. सायली म्हणते, अगं उचल ना फोन, काय झालंय? प्रिया म्हणते, नाही, काही गरज नाहीये, कारण मार्केटिंगवाल्यांचा फोन आहे, सतत फोन करत असतात आणि त्रास देत असतात. सायली म्हणते, बरं. तर प्रिया म्हणते, तुम्ही एक काम करता का? सायली अर्जुन म्हणजे मला हॉस्पिटलपर्यंत सोडला नाहीत तरी काहीच हरकत नाही. तुम्ही एक काम करता का? पुढे एक छोटं मार्केट आहे, तिथेच मला सोडा, मी तिथून चालत जाईन. सायली म्हणते, अगं कशाला, बाहेर किती ऊन आहे बघतेस ना तू. प्रिया म्हणते, हो ऊन आहे, पण काहीच हरकत नाही, जाईन ना मी. तसंही तुम्हाला तुमची काही कामं असतीलच ना, उगाच माझ्यामुळे खोळंबा नको व्हायला. सायली म्हणते, नाही, काही होणार नाही. प्रिया म्हणते, नाही, त्याची खरंच गरज नाहीये, आणि जर ऊन लागलंच तर मी रिक्षा करून जाईन. अर्जुन म्हणतो, हो का, मग रिक्षाच करून जायची होती तर मग आमच्यासोबत आलीच कशाला, आमच्या गाडीतच का बसलीस, रिक्षानेच जायचं होतं ना, असं म्हणत अर्जुनने प्रियाची बोलतीच बंद केलेली असते. तर अर्जुनला सायली म्हणते, हो आपण निघालोच आहोत ना तिला घेऊन, म्हणतं तिला हॉस्पिटलला सोडल्याशिवाय आपण कुठेही जाणार नाही आहोत. असं म्हणत सायली अर्जुन आता प्रियाची शाळा घेत असतात. प्रियाला आता काय करावं काहीच कळत नसतं. तर सायली म्हणते, अश्विन भाऊजींना डबा वेळेत मिळणं गरजेचं आहे. तर अर्जुन म्हणतो, हो ना, लंच टाईम होईल त्याचा. तर इकडे प्रिया मनाशीच म्हणते, त्या अश्विनला डबा देण्यात मला काडीचाही इंटरेस्ट नाही. मला इंटरेस्ट आहे की तुम्ही नक्की कुठे जाता याचा शोध घेण्यात. जर मी मध्येच उतरले तर तिथूनच तुमचा पाठलाग करता येईल मला. असा विचार करत प्रिया मध्ये उतरण्याचा विचार करत असते, पण सायली अर्जुन काही तिला उतरू देत नाहीत. सायली अर्जुन आता प्रियालाच या सगळ्यांमध्ये अडकवतात आणि तिला हॉस्पिटलमध्ये सोडायचं ठरवतात. तर दुसरीकडे अश्विन हॉस्पिटलला असतो आणि त्याचवेळी कल्पनाताई फोन करतात आणि म्हणतात, हॅलो अश्विन, अरे हॉस्पिटलमध्ये कामात बिझी आहेस का? अर्जुन म्हणतो, नाही मम्मा, बोल ना. तर कल्पनाताई म्हणतात, अरे तू डबा घेऊन गेला नाहीस ना, मग तन्वी तुझ्यासाठी डबा घेऊन येते, आणि हो तुला वेळ आहे ना? तर अर्जुन म्हणतो, हो मम्मा. तर कल्पनाताई म्हणतात, बरं, अरे तन्वीने सुद्धा काही खाल्लं नाहीये, म्हणून मी जास्तीचा डबा पाठवला आहे. तू एक काम कर, तन्वी आणि तू एकत्रच बसून जेवून घे. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे मम्मा. असं म्हणत कल्पनाताई फोन ठेवतात. तर अश्विन विचार करत म्हणतो, तन्वी हॉस्पिटलला येत आहे, ती माझ्यासाठी डबा घेऊन येत आहे, हे सांगण्यासाठी मम्माने मला फोन केला, म्हणजे याचा अर्थ हळूहळू सर्वजण तन्वीला एक्सेप्ट करतायत. तर इकडे अर्जुन आणि सायली आता प्रियाला घेऊन हॉस्पिटलच्या गेटपर्यंत पोचलेले असतात. आता उतरताच प्रिया म्हणू लागते, थँक्यू अर्जुन, तुम्ही निघा, मम्मी जाते. सायली म्हणते, नाही नको, तू अगोदर आज जा, मग आम्ही जावतो. तर प्रिया म्हणते, चालेल. असं म्हणत शेवटी प्रियाचा नाईलाज होतो आणि ती हॉस्पिटलच्या दिशेने निघालेली असते. आता सायली अर्जुन ती हॉस्पिटलमध्ये जाण्याची वाट पाहत असतात, परंतु प्रिया वॉचमॅनच्या तिथेच थांबते आणि म्हणू लागते, का त्रास देताय, जा ना तुम्ही इथून, कारण तुम्ही इथून गेल्यानंतर मी वॉचमॅनकडेच डबा देणार आहे आणि तुमच्या मागावर येणार आहे. आता सायली अर्जुन तर तिथून निघून जातातच. प्रिया तिच्या प्लॅनप्रमाणे वॉचमॅनकडे डबा द्यायला जाते, परंतु त्याचवेळी त्या ठिकाणी अश्विन येतो आणि म्हणू लागतो, तन्वी अगं आलीस, अगं मी तर तुझी वाट पाहत होतो. तर प्रिया म्हणते, तुला कसं कळालं मी येणार आहे? तर अर्जुन म्हणतो, अगं मम्माचा फोन आला होता, तीच मला म्हणाली की तू डबा घेऊन येतेस. प्रिया म्हणते, बरं अश्विन, हा घे ना, मला खरंच जायला हवं. तर अर्जुन म्हणतो, नाही, तू आता कुठेही जाणार नाहीयेस. प्रिया म्हणते, म्हणजे? तर अर्जुन म्हणतो, चल आपण एकत्रच लंच करून घेऊया, कारण तसंही मला खूप भूक लागली आहे. तर प्रिया म्हणते, नाही अश्विन, अगं घरी जायला हवं ना, कारण सगळी कामं मम्मावरच पडतात ना, कारण आई आता एकटी घरी आहे आणि विमलताई, मग अस्मिता आणि तिच्या बाळाची सगळी जबाबदारी त्यांच्यावरच पडते, त्यामुळे त्यांच्या मदतीला मला जायला जावं. अश्विन म्हणतो, तन्वी अगं तू नेहमी घरच्यांची काळजी करतेस, अगं स्वतःकडे जरा लक्ष दे. तर प्रिया म्हणते, हो अश्विन, तू काळजी करू नकोस, मी स्वतःची काळजी घेत आहे. तर अर्जुन म्हणतो, मग चल ना आतमध्ये, आपण एकत्रच बसून लंच करू. तर प्रिया म्हणते, नाही अश्विन, मी आत नाही येऊ शकत, म्हणजे या डब्यात काय ना तुझ्या एकट्याचं जेवण आहे, आणि जर मी तुझ्यासोबत आतमध्ये जेवायला आले तर तुला जेवण कमी पडेल ना? अर्जुन म्हणतो, नाही, असं काहीही होणार नाही, कारण अगोदरच मम्माने एक्स्ट्राचं जेवण दिलं आहे, आपल्या दोघांचं जेवण दिलं आहे, त्यामुळे आता तुला जेवून जावंच लागेल. आता मात्र प्रिया चांगलीच अडकलेली असते. प्रिया मनाशीच म्हणते, ही कल्पसुद्धा ना कधी कधी अति करते, हिला काय गरज होती दोघांचं जेवण देऊन द्यायची? तर अश्विन म्हणतो, काय झालं, येतेस ना तू, चल माझ्याकडे टिफिन दे. असं म्हणत अश्विन आता प्रियाला कॅन्टीनमध्ये घेऊन जातो. आता प्रिया आणि अश्विन जेवायला बसतात. अश्विन आणि प्रिया जेवत असताना प्रिया पटापट जेवत असते आणि अश्विनला म्हणते, अश्विन माझं एवढं जेवून झालं ना की मी लगेच निघते. अश्विन म्हणतो, तू एवढंच खाणार आहेस का? प्रिया म्हणते, नाही अरे, म्हणजे घरी जायचंय, घरी खूप कामं पडली आहेत ना. अश्विन म्हणतो, तन्वी अगं तुला एवढी घाई का लागली आहे? तर प्रिया नाटक करत म्हणते, नाही अरे, आई आणि विमलताई दोघंच घरी आहेत ना, मग किती कामांचा भार उचलणार आहेत, आणि तसंही सायली बाहेरच असते, आणि आता जर आईने मला किचनमध्ये कामं करायची परवानगी दिलीच आहे तर मग मी मदत नको का करायला.
तर अश्विन प्रियाला म्हणतो, अगं पण तू निवांत जेव तरी, आणि हे बघ आपल्याला हे सगळं काही संपवायचंय आणि हा टिफिन संपल्यानंतर मगच तू घरी जायचंय. आता प्रिया चांगली चडकेली असते. तिला तिचं काही करता अश्विन सोडत नसतो आणि तिला काही सायलीच्या मागावर जाता येत नाही. अश्विन प्रियाला म्हणतो, मी खरंच खूप खुश आहे. म्हणजे बघ ना, कितीतरी दिवसानंतर आपण असे गप्पा मारत जेवतोय. मला तरी खूप रोमॅन्टिक वाटतंय. तर प्रिया म्हणते, अश्विन, अरे हॉस्पिटलच्या कॅन्टीनमध्ये आपण जेवतोय आणि तुला ही जागा रोमॅन्टिक वाटते. तर अश्विन म्हणतो, तसं नाही, फक्त जेवणात नाही तर तुझ्यासोबत जेवणात, असं म्हणत अश्विन प्रियाला खास भरवतो. तर प्रिया मनाशीच म्हणते, डोकं लढवून घराबाहेर पडले होते परंतु इथे अडकलेच. आता सायली अर्जुन कुठे गेलेत, कशासाठी गेलेत हे मला कसं कळणार? मला तर आता काहीच कळणार नाही. आता त्याचवेळी एक पेशंट अश्विनकडे येतात आणि म्हणू लागतात, डॉक्टर अश्विन, तुम्ही हे रिपोर्ट्स पाहू शकता का? अश्विन म्हणतो, बरं. आता अश्विन तर रिपोर्ट पाहायला जाणार. त्यावेळी प्रिया म्हणते, अश्विन, अरे तू जेवून तरी घे ना. अश्विन म्हणतो, तन्वी, काही गोष्टी ह्या महत्त्वाच्या असतात आणि डॉक्टरला पेशंटशिवाय काहीच महत्त्वाचं नसतं. असं म्हणत अश्विन रिपोर्ट्स पाहायला जातो आणि प्रियाला म्हणतो, तू जेवून घे. आता अश्विन रिपोर्ट्स चेक करत असतो. तर दुसरीकडे सायली अर्जुन ठरल्याप्रमाणे कॅफेमध्ये पोचलेले असतात. आता अर्जुन सायलीला विचारतो, तू अगदी व्यवस्थित ॲड्रेस दिलास ना त्यांना कॅफेचा, आणि त्यांना सापडेल ना हे कॅफे? तर सायली म्हणते, सापडेल ना, तसेही मी पत्ता व्यवस्थितच पाठवला आहे आणि लोकेशनही पाठवलंय, ते नक्कीच इथे पोचतील. तर अर्जुन म्हणतो, त्यांना काही प्रॉब्लेम येणार नाही. प्रॉब्लेम तर आपल्याला आला होता. प्रिया नावाचा मोठा प्रॉब्लेम. आपल्या मागावर यायचा विचार होता तिचा. तर सायली म्हणते, ते हो ना, अश्विन भाऊजींच्या डब्याचं निमित्त काढून तिला आपल्यासोबत यायचं होतं. आपण कुठे जातो हे तिला बघायचं होतं. पण शेवटी मी तिला कसं अडकवलं बघितलं ना. तर अर्जुन हसायला लागतो. कारण प्रिया चांगलीच अडकलेली असते आणि सायली अर्जुनला ना त्यांची कामंही करता येतात. तर सायली म्हणते, हो ना, आता त्यांना त्यांच्या बायकोसोबत जेवता येईल म्हणून अश्विन भाऊजी खुश होतील. तर त्याचवेळी अर्जुनला फोन आलेला असतो. आता अर्जुनला वंदनाताईंचा फोन आलेला असतो. अर्जुन म्हणतो, वंदना जाधव यांचा फोन आहे. हॅलो, बोला ना. तर त्या म्हणतात, मी आले आहे. अर्जुन म्हणतो, हो, आम्ही सुद्धा आलोच आहोत, आम्ही आतमध्येच आहोत, तुम्ही या. तर सायली अर्जुन कॅफेमध्ये असतात. आता वंदना जाधवसुद्धा कॅफेमध्ये सायली अर्जुनला भेटण्यासाठी येतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, प्रिया विचार करत म्हणते, अश्विन आता काम करत बसलाय आणि आता हा अख्खा डबा संपल्याशिवाय हा मला तरी कुठे जाऊ देणार नाही. आता मलाच काहीतरी आयडिया करायला हवी. असा विचार करत आता प्रिया तिच्या डोक्यात एक वेगळाच प्लॅन चालू असतो. आता तिच्या प्लॅनप्रमाणे ती पाण्याचा ग्लास घेण्याचं नाटक करते आणि त्याचवेळी तिथे असणाऱ्या भाताच्या डब्याला ती धक्का लावते आणि तो भाताचा डबा खाली पडतो, सगळा भात खाली सांडतो. तर प्रिया नाटक करत म्हणते, अरे देवा, सगळा भात खाली सांडलाय. अश्विन म्हणतो, तन्वी, अगं काय झालं? तर प्रिया म्हणू लागते, अश्विन, अरे बघ ना, मी पाण्याचा ग्लास घ्यायला गेले आणि सगळा भात खाली सांडला. तर अश्विन म्हणतो, काही हरकत नाही, पण तू जेवलीस ना नीट? प्रिया म्हणते, हो, माझं पोट भरलंय, पण अश्विन तुझं जेवण झालंय ना? अश्विन म्हणतो, हो, तू काळजी करू नकोस. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सुमन काकू प्रतिमा आत्यांना म्हणतात, वहिनी, मला तुमच्याशी बोलायचं होतं. प्रतिमा आत्या म्हणतात, बोल ना, काय झालं सुमन? तर सुमन काकू म्हणतात, पण वहिनी, कसं बोलू काहीच कळत नाहीये. तर प्रतिमा आत्या म्हणतात, अगं मनात आहे ना, मग बोल, अगदी बिंदास्त, असं म्हणत प्रतिमा आत्या सुमन काकूंना बोलायला सांगतात. तर सुमन काकू म्हणतात, वहिनी, मी माझ्या दादाकडे जाऊ का? तर प्रतिमा आत्या म्हणतात, जा ना, काही हरकत नाही सुमन. अगं तुला जरा बदल होण्याची, चेंज होण्याची गरज आहे. त्यामुळे तू अगदी बिंदास्त जाऊ शकतेस, निर्गास्त जा, काहीच काळजी करू नकोस. पण कधीपर्यंत येणार आहेस परत? त्यावेळी मात्र सुमन काकू म्हणतात, कधीच येणार नाहीये, मी कायमची दादाकडे जायचा विचार करतेय. हे ऐकून प्रतिमा आत्या हा धक्काच बसतो. प्रतिमा म्हणतात, सुमन, तू काय बोलतेस हे? सुमन काकू म्हणतात, हो वहिनी, मला तुमचं ओझं बनून नाही राहायचंय. माझ्या नवऱ्याने हे घर पोखरलं आणि आता त्याच घरात राहणं मला खूप अवघड होतंय. प्रतिमा आत्या म्हणतात, सुमन, अगं तू काय बोलतेस? अगं हे घर तुझं आहे, या घराला तूच सावरलंस. कित्येक वर्ष मी या घरापासून दूर होते, परंतु या घराला जर कोणी आधार दिला असेल आणि ठेवलं असेल सुखात तर फक्त ते तूच. अगं या घराला सुख तू दिलेस, या घराचा आधार तू बनलीस. अगं रविराजनंतर या घरावर जर कोणाचा हक्क असेल तर तो फक्त तुझा आहे. माझ्यापेक्षाही जास्त तू या घरची मालकीण आहेस आणि कायम राहशील. त्यामुळे असं कधीच विचार करू नकोस आणि सुमन, हा विचार डोक्यातही आणू नकोस की तू आमच्यासाठी ओझं आहेस. सुमन, अगं तू आमच्यासाठी ओझं नाहीयेस, तर तू आमचं अस्तित्व आहेस. सुमन, मला सोडून कुठे जाणार तर नाही ना? तर आता मात्र सुमन नकार देतात आणि म्हणतात, नाही वहिनी, मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाहीये. प्रतिमा आत्या खुश होतात. सुमन काकूंचे हात हातात घेतात आणि म्हणतात, सुमन, तू कधीच कुठे जाणार नाहीयेस. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सायली वंदनाताईंना म्हणते, वंदनताई, आपण थेट मुद्द्यावरच येऊया. आता अर्जुन प्रियाचा फोटो दाखवत म्हणतो की हीच बबली लोखंडे आहे ना? तर आता वंदनताई म्हणतात, बाजूला करा, हा फोटो बाजूला करा. या मुलीचं तोंडही मला बघायचं नाही. जिने माझ्या मुलाचं आयुष्य संपवलं, जिने माझ्या मुलाची ही अवस्था केली आहे, त्या मुलीचं मला तोंडही बघायचं नाही.
याच मुलीने माझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. किती स्वप्न पाहिली होती माझ्या मुलासाठी, पण हिने ती सगळी स्वप्न फोडीक मिळवलीत. माझं आयुष्य, माझं संपूर्ण अस्तित्वच उद्ध्वस्त याच बबली लोखंडेने केलं, जिला मी कधीच विसरू शकणार नाही. तर सायली त्यांना म्हणते, ताई, हे सगळ्या विचाराने तुम्हाला त्रास होतो हे आम्हाला कळतंय, पण त्यावेळी नेमकं काय घडलं होतं, हिने नक्की तुमच्या मुलासोबत काय केलं हे तुम्ही आम्हाला सांगाल का? असं म्हणत सायली त्यांना विनंती करते. तर आता वंदनाताई म्हणतात की हो, मी सगळं काही सांगायला तयार आहे. असं म्हणत आता वंदनताई घडलेला प्रसंग सांगतात. ज्यावेळी वंदनाताईंचा मुलगा लहान असतो त्यावेळी बबलीही लहान असते आणि सर्व मुलं चाळीच्या बाहेर खेळत असतात. त्यावेळी सोहमच्या हातामध्ये असणारी बॅट बबली हिसकवून घेते आणि म्हणते, ही माझीच बॅट आहे. सोहम म्हणतो, नाही, माझ्या बाबाने आणली आहे बॅट आणि तो चोरली आहेस. तर प्रिया म्हणते, माझे बाबा जर इथे आलेत ना तर तुझं तोंडच शिवून ठेवतील. तर आता सोहम म्हणतो, मी तुझ्या बाबांना घाबरत नाही. तर प्रिया म्हणते, घाबरत नाहीस, आता तर मी तुला सोडणारच नाही. असं म्हणत ती सोहमला मारायला सुरुवात करते. त्यावेळी मात्र सोहम आता वाचवण्याचा स्वतःला प्रयत्न करत असतो आणि त्याचवेळी सोहम तिथे असणार एक जळतं लाकूड घेऊन प्रियाच्या पाठीवर लावतो. त्यावेळी प्रिया खूप चिडते आणि म्हणू लागते, सोहम, तू मला भाजलेस, आता मी तुला सोडणार नाही. असं म्हणून ती सोहमला ढकलून देते आणि सोहम दगडावर जाऊन आपटतो. त्यावेळी मात्र सोहम तिथेच बेशुद्ध होतो आणि प्रिया तिथून पळून जाते. तर वंदनताई म्हणतात, आणि ती बबली लोखंडे माझ्या सोहमची ही अशी अवस्था करून तिथून पळून गेली. आता त्यांना तो सगळा प्रसंग आठवत असतो. ते सायली अर्जुनला म्हणतात, हा प्रसंग अगदी काल घडल्यासारखा मला आजही आठवतो. ती तिथून पळून गेली असेल, परंतु तिचा तो चेहरा आजपर्यंत माझ्या नजरेसमोरून कधीच गेला नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, प्रियाची आता हॉस्पिटलमधून सुटका झालेली असते. प्रिया म्हणते, सुटले बाबा एकदा त्या बोरिंग डब्यातून आणि त्या बोरिंग अश्विनपासून. परंतु सायली अर्जुन निसटलेस ना, मग ते सदा महिन्याला भेटायला तर गेले नसतील ना? सदा महिन्याला भेटणार नाहीत, मग ते आशांताला, पण ती तर पनवेल सोडून निघून गेलीये असं संतोष म्हणाला. मग सायली अर्जुन नक्की कुठे गेले असतील? अर्जुनच्या ऑफिसमध्ये गेले असतील का? जाऊन मला बघावंच लागेल असा विचार करत आता प्रिया ऑफिसच्या दिशेने निघालेली असते. तर दुसरीकडे सायली वंदनाताईंना विचारते, आता सोहम बरा आहे ना? तो नंतर बरा झाला ना? तर वंदनाताई म्हणतात, सोहम कधीच बरा झाला नाही, तो आयुष्यभर असाच अंतरणाला खिळून आहे. असं म्हणत असताना वंदनाताईंना खूप त्रास होत असतो. आणि हे ऐकून सायली अर्जुनला येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, अर्जुन सायलीला म्हणतो की आता वंदना जाधव सगळ्यांसमोर येऊन सत्य सांगायला तयार आहेत, परंतु जर प्रियाचं सत्य सगळ्यांसमोर आणायचं असेल तर तिच्या खऱ्या आईवडिलांना सुद्धा समोर आणावंच लागेल. तर दुसरीकडे प्रिया मोबाईल चार्जिंगला लावून तिथून निघून जाते आणि त्याच संधीचा फायदा घेत आता सायली तिच्या रूममध्ये येते. तिची पर्स चेक करते, पण तिचा मोबाईल चार्जिंगला असतो आणि त्याचवेळी महिनाचा फोन येत असतो. सायली आता फोन उचलते, तर त्यावेळी महिना म्हणू लागते, अगं कुठे होतीच कटवळे? तर आता सायलीच्या लक्षात येतं की हा आवाज तर महिनाचा आहे आणि त्यावेळी सायली मेसेज करते. तर आता नक्की सायलीने काय मेसेज केला असावा? आता सायली आणि अर्जुन प्रियाचं सत्य सर्वांसमोर कशा प्रकारे आणतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.